बाळा, तू घरातून गेलीस ना तर घरातलं सगळं चैतन्यच गेलं ग. कालपर्यंत जिथे मागे पुढे घरात सगळीकडे बागडत होतीस, अचानक मोठी झालीस आणि सासरीच गेलीस. असेल माझी लीला. कालिंदीला तिकडे जाऊन माझ्या लीलाला त्रास होईल असं काहीही वागायला नको म्हणजे झालं. देवा, माझ्या लीलावर तुझी कृपा असू दे रे बाबा. हे बघा लीला, अभिराम, या घंगाळ्यामध्ये अंगठी टाकली जाणार आहे. ती अंगठी दोघांपैकी एकाने लवकरात लवकर शोधायची आहे. जो ती अंगठी लवकर शोधेल त्याचं दुसऱ्याला ऐकावं लागेल, म्हणजे असं म्हणतात. बरोबर बरोबर. आजी, पण त्यासाठी एवढं सगळं करायची काय गरज आहे? म्हणजे मला माहितीये, मलाच आयुष्यभर एजंटचं ऐकायला लागणार. असं नाहीये ग लीला. लग्नानंतर नवरा बायकोचे स्वभाव बदलतात की नाही? बदलतात की नाही? मग तुलाही कळेलच लवकर. चला चला चला, सुरू करा. खेळात कोणी का जिंकेना, तुमच्या संसाराचा लगाम आता फक्त माझ्या हातात आहे. ताई, खेळ ना अगं, गेम आहे. अगं रेव, पण मी एकटीच कशी खेळू? अभिराम, तू खाणा घेतला नाहीस, मी काही बोलले नाही, मान्य केलं. आता हा खेळ तर तुला खेळावाच लागेल ना रे. असं करू नको बाळा, रीत आहे, खेळ. चल ठीक आहे, चला. हा, 1 2 3 स्टार्ट. अभिराम, एक शांतपणे जरा. तुझा डावा हात आणि लीलाचा बरोबर आहे उजवा हात. चला सुरू करा. 1 2 3 सुरू. एजे, अंगठी सोडा. आधी मला मिळाली. व्हॉट नॉनसेन्स. आधी मलाच मिळाली ती अंगठी, मग तुमचा हात आला. सोडा. परत खोटं. किती खोटं बोलणार अजून? अरे काय चाललंय तुमचं? तुम्ही लहान मुलांसारखे का म्हणताय? शी इज चाइल्डिश. मी चाइल्डिश आहे ना, मग तुम्ही कशाला भांडताय? सोडा तुम्ही. जावई बापू, नाही म्हणजे तुम्हाला थांबायला हवं. असं विधी अर्धवट सोडून जायचं नसतं. खेळा खेळा, अजून संपलं नाहीये काही. बसा. चला शोधा. रेव, सापडली. मग आहेच तू हुशार. अरे वा. वहिनी, आता लीलाला अंगठी सापडली म्हणजे लीलाने हिजेंवर राज्य केलं तर? सरू, केलं तर नाही, करणारच. शेवटी मुलगी कोणाची आहे? नक्कीच माझी काहीही हरकत नाहीये. लीलानं अभिरामच्या मनावर राज्य केलेलं मला केव्हाही आवडेल. वाट बघा, ही राज्य करणार. या घरावर फक्त मी राज्य करणार आणि या दोघांच्याही डोक्यावर छप्पर सुद्धा उरणार नाही अशी सोय करीन मी. मी काय म्हणते, नाही म्हणजे लग्नात आपला फोटो काढला नव्हता ना, ते लग्नच असं झालं काय. हो हो, पण शेवटी लग्न झालं.
आणि आज छान सत्यनारायणची पूजा आहे, प्रसंग चांगला आहे, तर एक कुटुंबाचा मिळून असा सगळे फोटो काढूया. हं, अरे काय? वा, छान छान छान. चला चला फोटो काढूया. या 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 सगळ्यांनी आपली जागा घ्या. यश, आमचा फोटो काढायचा आहे. तू पण यायचं त्याच्यामध्ये. चला एक फॅमिली फोटो. लीला, सरोजिनीताई, हा, अरे काय चाललंय यांचं? कालिंदीताई, नका विचार करू. एका छपराखाली तर आलेत ना, नातं पण लवकरच स्वीकारते. मी आहे ना. आज वटपौर्णिमा आहे ना अंतरा. प्रत्येक सवाष्णीसाठी हा दिवस किती महत्वाचा असतो नाही. मला आठवतंय ना, तू देखील किती उत्साही असायचीस या दिवशी. खूप छान दिवस होते ते. तू आणि अभिराम एकमेकांसाठी असे कडक उपवास करायचा. छान भरजरी साडी नेसायचीस तू, केसांमध्ये गजरा माळायचीस. आपण दोघी पूजेला जायचो आणि अभिराम आपल्याला सोडायच्या निमित्तानं तिथे यायचा आणि एकटक तुझी पूजा बघत उभा राहायचा. आणि मग त्यानंतर पूजा संपन्न झाली की तू त्याच्याच हातानं आपला उपवास सोडायचीस. किती छान होते ना ते दिवस. आज तू नाहीयेस अंतरा. तुझ्या जागेवर लीला आहे. आज लीला अभिरामसाठी पूजा करणार. मला तुझीच आठवण येणार अंतरा. असेच दिवस परत आले तर किती बरं होईल ग. अभिराम खुश होईल. अभिरामचं आणि लीलाचं आत्ताचं नातं बघता असं काही शक्य होईल असं मला दिसत नाहीये. पण तरीही लीलाची आजची वटपौर्णिमेची पूजा व्यवस्थित पार पडावी एवढीच इच्छा आहे ग. आजी, आजी उठल्या? साडेसात? आजी इतक्या लवकर उठतात? पोटात कावळे ओरडतात माझ्या. पण इतक्या सकाळी मला भूक का लागली? ते एजंटमुळे मी काल रात्री नीट जेवलेच नाही ना, म्हणून आता भूक लागली. असो, आता आधी जाते आणि काहीतरी खाते. नाही नाही, लीला तू बरी आहेस ना? नवीन नवीन लग्न झालंय, असंच कसं जाणार बाहेर? नाही, आधी जरा नीट आवरते आणि मग जाते आणि मग काहीतरी खाते. हा, ठीक आहे. आज वटपौर्णिमा अंतरा, आणि दरवर्षी तू मनापासून माझ्यासाठी उपवास करायची. तू दिवसभर काहीही खायची नाहीस, उपाशी राहायचीस. म्हणून मी काही खायचो नाही, तुझ्यावर उपवास करायचो. आज तुझ्या खातर मी लीलाशी लग्न केलंय. पण जे मी तुझ्यासाठी करायचो ते तिच्यासाठी करायची माझी अजिबात इच्छा नाही. आय मिस यू.
छान आहेत हे ठेवलेलं आहे. वहिनी आली बघा तुमची लाडकी सासू. बघा लो, उठल्या उठल्या लगेच खायला आली. आवडतच आहे. सरू ती सकाळी सकाळी इथे आली आहे म्हणजे काहीतरी कारण असणार. काल एजे नाही का किती चिडले तिच्यावरती. मग रात्री जेवायला कुठे आली? कीच भूक लागली असणार बिचारीला. आपली सासू होण्याच्या, एजंटची बायको होण्याच्या, आजींची सून होण्याच्या लायकीची नसताना सुद्धा या घरात आली आहे ना. ठीक आहे, हिचा वटपौर्णिमेचा उपवास होऊच द्यायचा नाही. भूक लागली असेल ना हिला, खाऊ घाला. हा बरोबर आहे तुमचं वहिनी, बरोबर आहे. हिचं कसं आहे माहितीये, भुईला मार आणि ह्याला मार त्याला मार असंच आहे. सर काय चाललंय तुझं? तुला म्हणी येत नाही तर वापरू नकोस ना. वहिनी मला येतात म्हणी, पण ही सतत नाही का ह्याला पाड त्याला पाड करत असते, म्हणून मी जर राहील नसतं. हात चालवा आणि डोकं चालवा. हो हो चला आपण तिला मस्त खायला घालूया. भूक लागली ना बिचारीला. आता बघूया कसा उपवास करते ते. हा आणि तिचा उपवास मोडला तर आजी तिच्यावर चिडतील आणि तिला ओरडत असेल. लक्ष्मी, ते बटाटे वडे आणि पोहे घेऊन जा. सरू, हा मी भजी तळतील, भजी आणि खिचडी तिला द्यायची. जा सास. ओके बाई. तर बघूनच भूक लागलीये. आज नाश्त्याला एवढं सगळं का केलंय? जाऊ दे, माझ्यासाठी तर चांगलंच आहे. खूप भूक लागलीये. अगं घे ना, खा ना, लाजू नकोस अजिबात. पोटभर खा तू. घे घे. ह्या तिघी अचानक माझ्याशी एवढे चांगलं का वागतायत? असो, जाऊ दे. वागतायत ना, मग वागू दे. कदाचित मी कालपासून इतकी उपाशी आहे ना, म्हणून त्यांना माझी दया आली असेल. ठीक आहे ठीक आहे, आता बोलण्यात वेळ वाया नको घालवायला, त्यापेक्षा लगेच खाते. थांब लीला. आजी काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? हो, एक मिनिट. दुर्गा, काय प्रॉब्लेम आहे तिला समजावून सांगा. तुम्ही एवढं सगळं हिला खाऊ घालताय याचा अर्थ तुम्ही हिचा उपवास मोडायचं ठरवलंय असंच दिसतंय. असं आहे का? नाही नाही आजी, असं काहीच नाहीये. उलट लीला सकाळी सकाळी डायनिंग टेबल वरती येऊन बसली. आम्हाला वाटलं तिला भूक लागलीये, म्हणून आम्ही फक्त सगळे पदार्थ तिथे आणून ठेवले. हो आजी, आणि बाकी सगळे पण येणार आहेत ना ब्रेकफास्ट करायला, म्हणून हे सगळं. आणि आम्हाला तिचा उपवास मोडायचा असता तर आम्ही तिला मुद्दाम खायला घातलं असतं ना. पण आम्ही काही सांगायच्या आधीच तिने खायला सुरुवात केली. आम्ही काहीच नाही केलं. हो हो आजी. तिनं घेतलं असेल स्वतः वाढवून ग, पण या घरातल्या अनुभवी सुना म्हणून तुम्ही तिला सांगायला हवं की नको की बाबा आज सवाष्णीचं व्रत असतं. वटपौर्णिमेच्या दिवशी जहागीरदारांच्या घरी निर्जळी उपवास करतात, पण तुम्ही तिला सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी निर्जळी उपवास करतात असं खोटं सांगितलं.
नवीन आहे ना लीला या घरामध्ये, या घराच्या चालीरीती पद्धती तुम्हीच तिला समजावून सांगायला हव्या की नको? बाळांनो, भरकटवण्यापेक्षा तिला योग्य दिशा दाखवा, बरं होईल. तुमची सासू असली तरी ती लहान आहे अजून. तिला या घरामध्ये रुळायला थोडा वेळ लागेल. मग तिला त्यासाठी मदत कोण करणार? तुम्हीच करणार ना? काय सरस्वती? लक्ष्मी, दुर्गा बरोबर बोलतेय ना मी? बरोबर आहे आजी तुमचं. खरं तर आमचं चुकलंच, आम्ही सांगायला हवं होतं तिला. चला, हरकत नाही, मीच सांगते. लीला, आज वटपौर्णिमा आहे. जागीरदारांच्या घरामध्ये वटपौर्णिमेचं व्रत करतात, ते निर्जळी करतात. वडाची पूजा करतात. जन्मोजन्मी हाच पती लाभावा आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा उपवास केला जातो. पूजा झाली की उपवास सोडायचा. तुला निर्जळी उपवास करणं जमणार आहे बाळा? हो आजी, तुम्ही म्हणताय तसं मला पूजा आणि निर्जळी उपवास दोन्ही करायला जमेल. वहिनी काही बोलते ही. नाही म्हणजे एजेंना ह्याच जन्मात तू नकोशी झालीये, पुढच्या 7 जन्मात का हवी असशील? आधी फसवायचं आणि नंतर पूजा करायची, याला काय अर्थ आहे का? सरस्वती, लक्ष्मी, मला तुमची नाराजी समजते बाळांनो. आता लीला या घरची सून आहे ना. नवी नवरी जेव्हा घरी येते तेव्हा तिचा पहिला सण वटपौर्णिमा ती कशी साजरा नाही करणार? शक्य आहे का हे? मग ते व्रत करायला तुम्ही तिला मदत करायला नको? न जाणो या सगळ्या गोष्टींमुळे अभिराम आणि लीला मधलं जे अंतर आहे ते कदाचित कमी व्हायला मदत होईल. आता कशी भूक सहन करू मी दिवसभर? आणि एक वेळ माझं ठीक आहे, पण पोटातल्या कावळ्यांचं काय? त्यांची काय चूक आहे? बिचाऱ्या कावळ्यांचा सुद्धा वटपौर्णिमेचा उपवास होणार. निर्जळी उपवास आहे, पाणी सुद्धा प्यायचं नाहीये. पूजा झाल्यावर सोड उपवास. मी पूजा करायला जाते. माझी पूजा आटपली की मी तुला साडी नेसेन. तोपर्यंत तू तुझं उरकून घे. चल. काय ग, पूजा केलीस म्हणजे पाप धुतली जातील असं वाटलं तुला? पूजा केल्याने एजे तुला स्वीकारतील असं जर तुला वाटत असेल ना, तर तसं काहीही होणार नाहीये. मी तुला एक ऍडवाइस देऊ? तू ना एजेंटने दिलेल्या शिक्षा भोगायची तयारीच कर. नाही काय आहे ना, तू जेवढे दिवस या घरात राहशील ना तेवढे दिवस तुला फक्त शिक्षाच भोगावी लागणार आहे. हा